अरे राजाच्या लक्षणात बसतोय म्हणून राजा. 5 लक्षण आहे ना. राजा तरुण पाहिजे, ज्ञानोबा आहे 22 वर्षाचे म्हणून राजा. विवासात राजाजवळ संपत्ती पाहिजे, जयाचे द्वारी. हे 5ही लक्षण ज्ञानोबा. मग छत्रपती शिवाजी. आपण बरोबर सगळे करू आणि सगळे झाल्यावर मला म्हणणार आहे मुन्ना भैया आज 10 पर्यंत चालू द्या. 7:30 ते 9:30 ची वेळ होती, पण 10 पर्यंत मी काही सोडत नाही. आणि रोजच वन्स मोर आहे मला बरं का. आता 69 चालू आहे, पण 3 कीर्तन 1 रामायण 7-8 तास चालू आहे, पण अजून 42 वर्षात आवाज कधी बसला नाही आणि कोणाची वेळी चुकवली नाही. मी तिथंही म्हटलंय बा 7:30 झाले, पुढं वाढवतो, पण सुरुवात 7:30 ला करा. 7:30 छापली यांनी. हे म्हणले लोक जमण्यासाठी छापली. म्हटलं ते तुमचं झालं, पण अख्ख्या 40 वर्षे माझं जीवन गेलं, वेळी सांभाळतो. आणि मग हे मुन्ना भैयाला उद्या लोक म्हणतील तो महाराज लय बाता हाणतो, तंतोतंत वेळी सांभाळतो, काल तर 1 तास लेट आला. असं माझ्यावर आरोप येऊ नये म्हणून पुढे वाढवतो, पण सुरुवात वेळ. विठ्ठल राजाजवळ संपत्ती पाहिजे. वारकरी मंडळीला पाठ आहे, जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ. थोडा विचार करा, ज्याच्या दारामध्ये सोनं आहे त्याच्या घरात काय नसेल. असं उलट डोकं चालवायचं. अरे दारात काय असतं, आपल्या घरात उपयोग नाही ते दारात. केर कचरा, भाजीची देठ, कागदाचे चिटोरे. मग ज्यानं कचरा समजून सोनं दारात टाकलं त्यापेक्षा मूल्यवान रत्न त्या राजाच्या घरात आहे हे सिद्ध झालं. जयाचे द्वारी म्हणून राजा. राजाजवळ ताकद पाहिजे. अंगी ऐसे बळ रेडा बोले, अंगी ऐसे बळ रेडा बोले, अंगी ऐसे बळ रेडा बोले, अंगी ऐसे बळ. जयाची द्वारी सोन्याचा काजळे महाराज रेडा बोलवल का, एका बुक्कीनं रेडा मारल त्याला अचाट शक्तीचे पोचट प्रयोग म्हणतात. मारल ना बुक्कीनं रेडा, पण रेडा बोलवल अजिबात अक्कल नसलेलं जनावर म्हणजे रेडा आहे. ते जर चालू लागलं रस्त्यानं तर पांढऱ्या रेषाहून चालतं. त्याला वाटतं सरकारनं माझ्याकरता रेषा आखून ठेवलेली असावी. रवंत कधी संत गतीनं. मागचा ट्रक ड्रायव्हर एस टी ड्रायव्हर हॉर्न वाजून वाजून वैतागून जातो. काजळे महाराज खाली गाडी थांबवून उतरतो, कॅबिनमधून काठी काढ 10-15 काठ्या पुऱ्या ताक रेड्याच्या पाठीत घालतो. तेव्हा रेडा शेवटच्या काठीला हळूच मागं फिरून पाहतो काय चाललं भारतात. एवढं बेअकली जनावर. गाईचं वासरू वेगळं आहे बरं का मुन्ना भैया, म्हशीचं पारडू वेगळं. गाईचं वासरू 1000 गाई चरत असू द्या सोडा तरी आईच्याच कासेला लागणार. मोबाईल बंद करा भाऊसाहेब, ते जन्मभर चालतंय ते. मोबाईल बंद करा. मी बंद केला. ते माझ्या पुढे जर तुम्ही मोबाईलवर बोलत असाल तर मला वाटतं मग आता आपलं बेकारच चाललं, उरकून घ्या. सर्वांना प्रार्थना आहे माझी, जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना मिलेगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम कर लो राम से. एक तास तर मोबाईलचा मोह टाळा. जरी तुम्हाला मोदी साहेबाचा आला असेल, तुम्हालाही द्रौपदी ताईचा येऊ शकतो, काही सांगता येत नाही, तरी त्यांना सांगा आय एम बिजी. विठ्ठल विठ्ठल धेनु सहस्त्र
तस्य वत्स विंदती मातरम. 1000 गायी जर कळपानं चरत असल्या तर वासरू सोडा नेमकं 999 गायी डावरून आईच्या काशाला लागतं. वासराला एवढी अक्कल आहे, पण खिल्लाऱ्या गायीचं पाहिजे काजळ बाबा, ही जर्सीचं बैताण नाही. पूर्वीची माणसं खिल्लाऱ्या गायीचं दूध प्यायचे, हॉर्न वाजवल्याबरोबर रस्त्याच्या खाली जायचे. आता हॉर्न वाजवा, 2 पावलं पुन्हा रोडवर येतं. समजा याचा दोष नाही, जर्सीच्या दुधाचा परिणाम. 20 म्हशी जर गोठ्यात बांधून असल्या तर पारडू सोडा ते म्हशीकडे न जात आधी सोडणाऱ्याकडे येतं. मारले यानं सोडणाऱ्या की मग तिकडे म्हशीकडे पाहतं, त्याला वाटतं 20 म्हशी आहे, याच्यातली माझी माय कोणती असावी. मग एक गोदावरी ताईची गवळ नाही का नाही, मग ती लात मारती मागं सरती, पुन्हा लात मारती मागं, पुन्हा लात. ते पाठ आहे तुम्हाला, माझी स्पेशल आहे. घागर घेऊन त्यांची माझी स्पेशल आहे. लाता खाऊन पारडोला वाटतं लाता खाऊन का होईना मायचा निर्णय लागणार आहे. 20 मधली लातच मारणार नाही, ती पठ्ठ्याची माय ठरणार आहे. एवढी अक्कल ज्या जनावराला नाही, त्याच्या मुखातून वेद बोलवायची ताकद अलंकापूरच्या राजाची आहे. अंगे ऐसे बळ म्हणून राजा. 22 वर्षाचं वय म्हणून राजा. सोन्याचा पिंपळ म्हणून राजा. अंगे ऐसे बळ म्हणून राजा. राजाजवळ सत्ता पाहिजे, उभारीला ध्वज तिन्ही लोकावरी म्हणून राजा. आणि राजाचं अंतकरण दयेनं भरलेलं पाहिजे, जे खळाची म्हणून राजा. विठ्ठल छत्रपती शिवाजी राजे यांना 5ही लक्षण चांगली पाठ आहे, त्याच्यातली 4 मान्य आहे. राजा तरुण पाहिजे, मान्य आहे. संपत्ती राजाजवळ पाहिजे, मान्य आहे. सत्ता पाहिजे, हेही मान्य आहे. सामर्थ्य पाहिजे, हेही मान्य आहे. पण दया पाहिजे, हे खटकतंय. शिवाजी राजे विचार करतात की साधू संतन बुवा लोक म्हणतात राजा दयाळू असावा, राजा दयाळू असावा. यांना काय नुसतं बोलायला दयाळू असावा? अरे जर आम्ही राजे लोकांनी दया दाखवली तर हे दुर्जन सज्जनाला राष्ट्रात जगू देत नाही. आणि हे साधू म्हणतात दया असावी. अन्यायासी राजा न करता दंड. जर आम्ही गुन्हेगारावरही दया दाखवली तर गुन्हेगाराची संख्या वाढेल, सज्जनाला जिन नको नको करतील. आणि हे म्हणतात राजाजवळ दया असावी. हे सारखं खटकत होतं. म्हणून वेळ कमी असल्यानं छत्रपती शिवाजी राजे लगेच 9ला 7 कमी असताना आले तुकोबारायाकडे. हा ना, पूर्वीचे राजे राष्ट्र कसं चालवावं याचं मार्गदर्शन घेण्यासाठी साधू संताकडे येत होते मुन्ना भैया. आताच साधू संत राजाकडे जातात, आमचं तेवढं 1/4 करून द्या साहेब म्हणतात. तेव्हाच सांगतो श्री संताची माता चरणावरे, श्री संताची माता चरणावरे, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. जेव्हा तुकोबारायला दंडवत घातला, तुकोबाराय उभे झाले. तुम्ही महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवराय आणि माझ्यासारख्या फाटक्या कपड्याच्या वारकऱ्याला दंडवत घालताय राजे? मीच काय तुकोबाराय, पंढरीच्या पांडुरंगानं लोटांगण घालावं एवढा अधिकार आहे तुमचा. मी कशासाठी आलो? बसा राजे. बसायला दिलं. गोड पाणी, तेव्हा चहा पाणी नव्हतं. मी महाराष्ट्राचा राजा आहे, लक्षण मला पाठ आहे. राजा तरुण असावा, मी तरुण आहे. संपत्ती असावी, अनेक किल्ल्याचा धनी आहे. राजाजवळ सामर्थ्य असावं, मोठ्या मोठ्याची आतडी बाहेर काढायची ताकद आहे. सत्ता असावी, महाराष्ट्र ताब्यात आहे. पण दया असावी, हे खटकतय तुकोबाराय. का?
जर आम्ही राजे लोकांनी दुर्जनावरही दया दाखवली, गुन्हेगारावरही दया दाखवली, तर ते बैमान सज्जनाला जगू देत नाही. आणि तुम्ही बुवा लोक सांगता राजाजवळ दया असावी. प्रश्न एकदम योग्य आहे राजे, पण उत्तरही तेवढंच तोला मोलाचं आहे. राजाजवळ दयाच असावी, पण दया एकांगी नसावी. म्हणजे दयेची दोन अंग आहेत राजे. सज्जनाचं पालन पोषण, प्रजेचं पालन पोषण ही दयाच आहे. पण सात्विक प्रजेला उपद्रव देणाऱ्या दुर्जनाचा नायनाट, याचंही नाव दयाच आहे. अनेक निर्दळ बाबासाठी झालं. आता आपल्या गाड्या उतारायला लागल्या का, मजा करायची जबरदस्त. हा ना, दया तिचे नाव राजे. दयेला दोन अंग आहे. दया तिचे नाव भूतांचे पालन. सात्विक प्रजेचं पालन करणं, पोषण करणं, याचं नाव दयाच आहे राजे. पण त्या प्रजेला उपद्रव देणाऱ्या दुर्जनाचा नायनाट सुद्धा दयाच आहे. अशी दयेची दोन अंग आहे. अनेक निर्दळन कंटकाचे. एकुलता एक जर मुलगा असेल ना लाडाचा, शाळा सुरू व्हायला महिना असला निरोबा, तर ते आधीपासूनच म्हणतं यंदा नवीन सायकल पाहिजे पप्पा. घे बेटा. 2 ड्रेस पाहिजे, घे. रेनकोट घे. वॉटर बॅग, नवीन दप्तर, जोडे, मोजे, सगळे घेऊन दिलं बापानं. बरं का, सगळे घेऊन दिलं, मनासारखं घेऊन दिलं. पण शाळा सुरू होऊन 15 दिवस झाले तरी ते शाळेत नाही गेलं. बाप म्हणला लेगा, शाळा सुरू व्हायच्या आधी महिनाभरापासून सगळे तुला वाटते ते घेऊन दिलं. 2 ड्रेस दिले, जोडे दिले, मोजे दिले, सायकल घेऊन दिली, पुन्हा वॉटर बॅग, रेनकोट. शाळा सुरू होऊन 15 दिवस झाले तर शाळेत नाही गेला. यंदा मूडच नाही पप्पा शाळा शिकायचा. मग त्याच्या कंबरट्यात बुटा भरली लाद घालून शाळेत नेणं, याचंही नाव दया. बरं, घाबरू नको. अशी दयेची दोन अंग आहे. मुलाचं लालन पालन दया आहे, पण हिता करता ताडण सुद्धा दयाच आहे. हे पहा, अशी दोन अंग आहे. अरे, पत्नीच्या पोटात सकस अन्न जावं, पतीच्या पोटात सकस अन्न जावं असं जर पत्नीला वाटत असेल तर तिनं धान्यातले खडे काढून टाकायचे. निळोबा निवडावे खडे, निवडावे खडे, तरीच दळणावोज घडे, तरीच दळणावोज घडे, तरीच पाकावोज घडे, तरीच पाकावोज घडे, तरीच दळणावोज घडे, तरीच पाकावोज घडे, निवडावे खडे, तरीच दळणावोज
चांगलाच मूड दिसतोय तुमचा. निवडावे खडे तरीच दळण वजगडे. अंजर पीठ वजनाला कमी भरल्यावर आपला मिस्टर रागवेल अशी भीती जर पत्नीनं बाळगली तर तिचा मिस्टर खडे खाल्ल्याशिवाय राहणार नाही. म्हणून निवडावे खडे तरीच दळेन वजगडे. पत्नीचा धर्म आहे. हे बा, शेतकरी एवढा राबतो भाऊ शेतात, मेहनत करतो, पेरणी करतो, जे उगवावं वाटतं ते उगवत नाही भाऊ. आणि हे पेरलं नाही गाजर गवत तरी मालाच्या पेक्षा आधीच नाकी 9 आणले या शेतकऱ्या कोणी गाजर गवताने. आता झालं भाऊ, पुन्हा छत्रपती शिवाजी राजे शेतकऱ्यासाठी तरी आले पाहिजे. सगळ्यात पहिली काळजी शेतकऱ्याची घेणारे राजे छत्रपती शिवराय. पहिली काळजी जगाचा पोशिंदा म्हणायची. आता हे 2 महत्वाचे पात्र दुर्लक्षित झाले मुन्ना भैया. एक लाल बहादूर शास्त्री होऊन गेले, ज्यांनी नाडी ओळखली देश कशावर चालतो. जगवायला कारणीभूत कास्तकार आहे आणि झोप सुखाची रात्रभर व्हावी यासाठी सीमेवर खांद्यावर बंदूक घेऊन आमचा जवान आहे. म्हणून त्यांचा नारा होता, जय जवान जय किसान. जय किसान. एखादी नटी मेली तर एक महिना टीव्ही वाले दाखवतात रे भाऊ, काय मोठं नुकसान झालं काय. आणि आमचा जवान तिथे प्राणाची आहुती देतो, त्याची साधी बातमी येत नाही. लक्षात घ्या. निदान दोघांचं तरी स्मरण ठेवा दररोज. जेवायच्या वेळेला शेतकऱ्याला विसरू नका आणि रात्री झोपेच्या वेळेला जवानाला विसरू नका. हे लक्षात घ्या. किती विज्ञान पुढे जाऊ द्या मुन्ना भैया, तरी काय चपाती सोबत ते बटाट्याच्या भाजी सोबत काय 2000ची नोट खाती का लाल. चपातीच पाहिजे. नोटा कारखान्यात तयार होतात, चपाती मातीतून निर्माण करतो तो आमचा कास्तकार घाम गाळून. त्याला एवढं लागत नाही बरं का मुन्ना भैया, एवढं लागत नाही. त्याचा 5 लोकांचा परिवार असेल तर 10 क्विंटल भरपूर झालं त्याला. अरे मग 100 क्विंटल पिकवतो कशासाठी. जनतेने लक्षात घ्यायचं, हे 90 क्विंटल जनतेसाठी आहे. हे लक्षात ठेवा. जगाचा पोशिंदा. सगळे करायचं स्वातंत्र्य त्याला आहे, पण ते विकायचं नाही भाऊ. विकणारे दुसरेच आहे. आम्हाला खताची गोणी फोडून पाहण्याचा अधिकार ठेवला नाही. त्याच्यात रेती आहे का विटाचा भुगा आहे, मुकाट्यानं आणून शेतात टाका. रेती असो आत की विटाचा भुगा असो, फोडून पाहण्याचा अधिकार नाही. मोजा तेवढे पैसे. आमचा 1 नंबरचा गहू मार्केटला न्या, एवढा चाकू खुपसतोय पोत्यात. असं वाटतं का कास्तकाराच्या पोट्यातच घातला चाकू आहे ना. आम्हाला 2 रुपयाची तंबाखूची पुडी फोडून पाहण्याचा अधिकार नाही. आणि त्या आमचा 1 नंबरचा माल पोत फाडून पाहत आहे. कठीण आहे ते आहे ते, असं लक्षात घ्या. तरी 1 नंबर शेतीच आहे. परवडत नसली तरी, कारण इमानदार फॅक्टरी आहे जगातली. तुम्ही विज्ञान कितीही पुढे जाऊ द्या मुन्ना भैया, तरी 1 किलो लोखंड कारखान्यात घाला मशीन मध्ये, त्याची वस्तू 950 ग्रामची होऊन बाहेर येते. 50 ग्राम कट होते लोखंड. 1 किलो घाला, वस्तू बाहेर पडते तेव्हा 950 ग्राम. एकच इमानदार फॅक्टरी भूमी माता आहे. चुकून दाना पडू द्या, 1000 दाणे वापस करते. एवढीच एक. कास्तकारानं स्वतः लावलेलं आंब्याचं झाड न त्याला फळं आल्यावर बांधावर बसून त्याच्या सावलीत तो आंबा खातो कास्तकार, तेव्हा सार्वभौम राजाला लाजविल एवढा आनंद कास्तकाराला होतो. मेहनतीचं फळ आहे. आता बटन दाबून पाणी बाहेर येतं, निळोबार आहे, अर्ध वड्यात जातं अर्ध मालात. तेव्हा मोठ होती आणि ते बैलावर चालायची. आनंद त्याला धाव
सावली आंब्याची, जांभळ्याची, 6.5 पावली मोठ, 6 पावली मोठ, नाडा, समदूर, कणा, थारोळ, पाट वगैरे वगैरे. मग नाड्याला उजवा हात न उजवा पाय, नाड्यावर की झटका मारला की मोठ सरळ, दुसऱ्या झटक्यात बुडायची. बरेच मोठा हाकणारे दिसतात माझ्या पुढं. मग ते बैलासोबत मारायचं नाही बैलाला, त्याचा तो इशारा असायचा, भरली बाळा रे, की कान टवकारायचे बैल, आणि चल माझ्या राजा, कुई 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 चाक वाजायचं. बदा बदा पाणी थारोळ्यात पडलं की सार्वभौम राजाला लाजवेल एवढा आनंद व्हायचा कास्तकाराला. का ते मेहनतीचं पाणी आहे. दिवसभर गाणं म्हणायचं आणि त्याची बायको पाणी भरताना, अरे अख्खा दिवस श्रम त्यांना वाटत नव्हते, गाण्यात तल्लीन व्हायचे. एका तालात, एका स्वरात, एका घुंगरात घुंगर बोले, जोडी बैलाची मोठला झोकत चाले, बैलाची रे तो. आणि त्याची बायको, माझा राया गाई मोठेवर गाणी, वाहे तालावर जुळ जुळ पाणी, तिचं चालायचं दिवसभर. अरे भूक लागत नव्हती त्यांना. आता नाही राहिलं ते, आता बटन दाबून घरी येतं अर्ध पाणी वड्यात. तेव्हा मेहनतीचं ज्यानं आंब्याचा झाड तयार केलं, त्या झाडाला फळ आलं, तो कास्तकार त्याच्या सावलीत बसून त्या फळाची गोडी चाकतो. सार्वभौम राजाला लाजवेल एवढा आनंद कास्तकाराला होतो. का? ते मेहनतीचं फळ आहे. तुम्ही पहा, आई मरण पावली म्हणजे जन्मभर जेवण करा, तिच्या हातची चटणी भाकरी होती, त्याला अमृताची गोडी होती. पुन्हा नाही ते, कारण माय लेकरासाठी स्वयंपाक करत नसते, त्या स्वयंपाकात स्वतःच प्रेम ओतत असते, म्हणून गोडी त्या पदार्थाला असते. लक्षात घ्या, त्याचं नाव माय आहे. एखाद्याला पदार्थ चांगले झाले तर सगळे मुलं तुटून पडतात, काही ठेवत नाही आईसाठी, तरी आई किचन मध्ये तांब्याभर पाणी पिऊन समाधानानं बसलेली असते. मोठा मुलगा जातो, आई सगळं आम्हीच खाल्लं ग, काही नाही, तुझ्यासाठी उपवासी आहे. नाही बाळा, उपवासी नाही मी. मग माझे लेकर तुम्ही पोटभर जेवला ना बेटा, त्याच वेळेला माझं पोट भरलं, याला माय म्हणतात. लक्षात घ्या. म्हणून रोटी खाना माँ के हात की चाहे जहर हो. कास्तकार जेवताना त्याचं स्मरण करा. जे छत्रपती शिवाजी राजे पहिली काळजी शेतकऱ्याची घेत होते, पूर्ण सारा माफ करून टाकल्याची उदाहरण आहे. माझा शेतकरी जगला तर देश जगल, यांची भावना होती. आणि रात्री झोपताना विचार करा, आमची झोप सुखाची आहे का? आमच्या जवानाच्या खांद्यावर सीमेवर रात्रभर बंदूक आहे. हो ना, दोघाला विसरू नका, एक शेतकऱ्याला आणि एक जवानाला. आता ती गरज आहे. तुम्ही पहा, ते काय वैतागून जातोय तो. असलेल्या पिकाचं रक्षण करतो काजळे महाराज, आणि त्या पिकाला उपद्रव करणाऱ्या गवताचा नायनाट करतो. मी हे धर्म सांगतोय तुम्हाला. पुन्हा एकदा आढावा मागं जाऊ, लगेच येऊ. तुम्ही अजिबात, मी शुद्धीवर आहे, कशावर चाललंय मला माहित आहे. मुलाचं लालन पालन करणे, हिताकरता ताडण करणे राजे, हा बापाचा धर्म आहे. खडे काढून फेकणे, धान्य नीट करून दळून आणणे, हा पत्नीचा धर्म आहे राजे. पिकाचं रक्षण करून गवताचा नायनाट करणे, हा कास्तकाराचा धर्म आहे राजे. तसं प्रजेचं पालन आणि दुर्जनाचा नाश करणे राजे, हा तुमचा धर्म आहे. धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार, 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 धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार. निवडिले सार, निवडिले सार असार हे, धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार,
धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार निवडिले सार निवडिले सार हे धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार धर्मनीतीचा प्रजेचं पालन करणे आणि सात्विक प्रजेला उपद्रव देणाऱ्या दुर्जनाचा नायनाट करणे राजे तुमचा धर्म आहे. धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार याच्यात बदल झालेले दिसतील तुम्हाला. बारकावे पहा. शिष्याचा धर्म आहे गुरुचं पूजन करणे, गुरुच्या आज्ञेप्रमाणे वागणे. हा धर्म शिष्याचा आहे. पण त्याच्यात बदल तुम्ही पहा. पहिल्या अध्यायामध्ये तर सगळे पाठ आहे तुम्हाला. सेन यौरो बाहेर मध्ये रथम स्थापय मेच्युत. दोन्ही सैन्याच्या मध्यभागी माझा रथ उभा करा. देवानं रथ उभा केला काजळे महाराज लढाईत, पण मध्यभागीच केला, पण नेमका द्रोणाचार्याच्या पुढे केला. मी म्हणतो दुर्योधनाच्या पुढे केला असता तर काय बिघडलं असतं का? दुर्योधनाच्या पुढे जर रथ उभा केला असता तर गीता जन्माला आली नसती. पहिली दुर्योधन पाहला असता तर डोळे लाल झाले असते अर्जुनाचे. भगवान यही दुर्योधन है जिन्होंने दुशासन को आदेश दिया था कि दुशासन जाओ बाल पकड़कर खींच कर लाओ सभा में द्रौपदी को हमें आदेश तो भगवान इसे उड़ाना है. एकदम लढाई पेटली असती. म्हणून रथ उभा केला द्रोणाचार्याच्या पुढं. मग अर्जुन म्हणतो मी पार तो द्रोणाचा केला. देवा येणे धनुर्वेद मत तिथं. जगाच्या पाठीवर प्रसिद्धीला आलेला हा अर्जुन कुंतीचा पुत्र, भीमाचा भाऊ, पंडूचा मुलगा म्हणून नव्हे, द्रोणाचा शिष्य म्हणून. तुम्ही सांगता गुरुचं पूजन करावं. जगात श्रेष्ठ गुरु आहे. गुरु हा संत कुळीचा राजा है. गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु हा संत कुळीचा राजा गुरु हा प्राण विसावा. गुरु हा संत कुळीचा राजा गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु हा संत कुळीचा राजा गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु विले तुझा पाहता नाही त्रैलोके, पाहता नाही त्रैलोके. गुरु हा सुखाचा सागर गुरु हा धैर्याचा डोंगर. गुरु हा धैर्याचा डोंगर कदा काही डळमळना. बिन देव तुझा पाहता नाही त्रैलोकी, पाहता नाही त्रैलोकी. गुरु हा सुखाचा सागर गुरु हा धैर्याचा डोंगर. गुरु हा धैर्याचा डोंगर गुरु हा धैर्याचा डोंगर. तुम्ही सांगता गुरुचं पूजन करावं. गुरु हा संत कुळीचा राजा गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु विन देव तुझा पाहता नाही त्रैलोकी. गुरु हा सुखाचा सागर गुरु हा प्रेमाचा आगर. गुरु हा धैर्याचा डोंगर कदा काळी डळमळना. गुरु कामधेनु काय भक्ता घरी दुभतस वगैरे. बस वगैरे मध्ये सगळे आले. हा जमलं. तुम्ही सांगता एवढं गुरुचं महत्व. आणि मग त्यांच्यापासून शिकलेल्या विद्येचा वापर त्यांच्या नरडीचा घोट घेण्याकरता करणे तरी काय. भस्मासुर अर्जुन म्हणे लाजशी ना महाघोरी करी मी सुद्धा. इथपर्यंत प्रकरण गेलं. शांत हो शांत हो. आता 9:15 झाले. शांत. मला माहित आहे ना ते तुझे गुरु आहे तू त्यांचा शिष्य आहे माहिती आहे. पण माझा प्रश्न आहे अर्जुना, ते गुरुजी तुला शिकवायला आले का तू इथं शिकायला आला? मग अरे ते गुरु असले तरी कौरवाचे प्रतिनिधी आहे आणि शिष्य असला तरी तू पांडवाचा प्रतिनिधी आहे. आता गुरु शिष्याचं नातं आश्रमात. मग प्रतिस्पर्धी या नात्यानं
गुरुवर सुद्धा विजय मिळवणं सध्याचा तुझा क्षत्रिय धर्म आहे. धर्मनीतीचा हाय गावा व्यवहार धर्मनीतीचा हाय गावा व्यवहार धर्मनीतीचा हाय गावा व्यवहार धर्मनीतीचा हाय गावा व्यवहार देवाडिले सार सार हे. देवाडिले सार सार देवाडिले सार सार हे. गुरु शिष्याचं नातं बरोबर आहे, पण आता प्रतिस्पर्धी आहे ना. आता नातं आश्रमात ठेवायचं. मग धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार प्रतिस्पर्धी या नात्यानं त्यांच्यावरही विजय मिळवणं सध्या तुझा धर्म आहे. एकदा दोघं हिंद केसरी, बरे का काजळी महाराज, 2 हिंद केसरीची कुस्ती लावली तालुक्यातल्या लोकांनी. नात्यानं मावस भाऊ होते दोघंही हिंद केसरी पहिलवान. पण दोघांची लावली कुस्ती. तालुक्यातले लोक कोणाची लावल काही सांगता येतं का मुन्ना भैया? ते तिकडची गोष्ट सांगतो बरं का, इकडे पहिल्यांदाच आलो मी गोष्ट, हा ना. आणि हे बघा, आम्हाला तुमचं क्षेत्र चांगलं वाटते, तुम्हाला आमचं चांगलं वाटते, पण आमच्यापेक्षा तुमचं खूप चांगलं आहे. तुमचे कधी एकत्रित येतील, आमचे जन्मभर विरोध. याच्यावर एक कीर्तन होईल. 2 शास्त्री, 2 कुत्री, 2 मिस्त्री, 2 रेडे, 2 घोडे, 2 वेडे, 2 जावा, 2 आवान, 2 बुवा. नाही पटत रे भाऊ. ते म्हणतात त्या बुवाची तारीख कशाला घेतली, हे म्हणतात या बुवाची कशाला घेतली. तुमचे 12 तासात एकत्रित येतात, हो ना. आमचं 2 हिंद केशरी पहिलवान, नात्यानं मात्र मावस भाऊ, आणि दोघांचीच कुस्ती ठरवली तालुक्यातल्या लोकांनी. 1,51,000 रुपये बक्षीस. दिवाळीला 8 दिवस असताना कुस्ती. आणि जाहिरात झाली सगळीकडे, बॅनर, लिंबाच्या खोडाला आणि बाभळीच्या बुडाला, एसटीच्या टपाला, ट्रकच्या कॅबिनला, रेल्वेच्या डब्याला, तालुका, सगळ्या बॅनर. 1,51,000 दोघांचे फोटो. हिंद केशरी पहिलवान. 22 एकराचं रान बुलडोजरनी साफ केलं काजळे महाराज. 22. ज्या दिवशी कुस्ती, दुपारी 22 एकर रान संपलं. जागा पुरेना. लोक एसटीच्या टपावर, काही ट्रकच्या कॅबिनवर निळोबार आहे, काही येड्या बाबळवर, काही लिंबाच्या झाडावर कुस्ती पाहायला. टाकी आहे का? अरे हो, पाण्याच्या टाकीवर. ठीक आहे, चालते चालते. मुन्ना भैया, दुपारी 2 वाजता कुस्त्या सुरू झाल्या. रेवड्यावरच्या रे, रेवड्यावरच्या. दोघही पडले का मोठमोठ रेवड्या हा बाजूला. 1 तास ते झाली रेवड्यावरची. मग 51 रुपये वाले 101, मग 1100, 51,000. आणि मावळत्या सूर्याच्या तांबड्या किरणामध्ये निळोबारा ही कुस्ती 1,51,000 वाली. सूर्य मावळतीला आला, ते वाचत होतं बरोबर आहे, कुस्तीचं वाचतील ते तिकडे जुन्नर तालुक्यात जातात ना. उरुजच्या दिवशी कसं वाचतं बैल, गाजरं खात नाही पुन्हा. मला वाटलं इथंही उरूस आहेच का. मला वाटलं इथंही शंकरपट होता. हो बाबा, होता ना. आम्ही आलो तेव्हा बैल आम्हाला कृष्णा भाऊन दाखवली बैल. तिकडे ते रेषेचे बैल असतात भाऊ. एकदा डबड वाजलं की बैल चारा खात नाही. हा, तुमचं तसंच वाजत होतं म्हणून. बरं, पहिलवान आणले असे जाणते ना कसे. हा, तिकडून आणलंय त्या पार्टीनं, याला इकडून आणलं. बरोबर आहे. 2डा वाजवा लागल ना. ते झालं, ते आलं. पैसे द्यायला आणून उभे एकमेकासमोर. एक काळं सावळं होतं, एक गोरपान. ते अंग चमकत होतं तालमीतलं. त्या सूर्याच्या तांबड्या किरणात उघडे गडी, दोघही सारख्या उंचीचे, 112 किलो वजन, 6.5 फूट उंची, 58 इंच छाती, कोल्हापुरी मिशा, सफरचंद सारखे गाल. लक्षात आलं ना पहिलवान? तुम्ही ऐकत राहा फक्त. थोडा वेळ शांतता पसरली, आता पसरली तशी.
लोक म्हणले काळं सावळे भारी दिसतं बरं का. काय म्हणले तांबडंही कमी नाही, तुम्ही बघा ना आता. ते हाताला हात लावून दिले पंचाने, सगळे नियम सांगितले. पंच बाजूला झाले, हे दोघंही वाकले, डोक्याला डोकं हाताला हात. 3 मिनिट तसेच जसे वेल्डिंग केले. चर्चा सुरू. हे कोणती कुस्ती रे? रेवड्यावरच्याच बऱ्या होत्या आपल्या, दोघंही पडायचे मुठमुठ रेवड्या. 3 मिनिट झाले. पंचांना शंका आली, जवळ गेले तर यांची चर्चा चालू दोघांची, डोक्याला डोकं लावून. का रे, दिवाळी 8च दिवसावर आहे, तू पडला तर मावशी खवळेल ना माझ्यावर. मलाही तसंच वाटतं नाही, पण मावस भाऊ आहे ना, तू पडला तर माझ्यावरही रागवल ना मावशी. पंच जवळ, काय चालू तुमचं? काही नाही, दिवाळी 8 दिवसावर आहे, आम्ही मावस भाऊ आहे. ते म्हणतोय तू पडला तर मावशी रागवल, मी म्हणतो तू पडला तर मावशी रागवल. म्हणजे आम्ही मावस भाऊ आहे. मावस भाऊ? आता 1 महिना झाला आम्ही तालुक्यातून वर्गणी केली, सगळ्या समाज जमला, आमचं पंचाचं डोकं खेटरानं लाल करतील लोक. एवढे बॅनर लागले तेव्हा मावस भाऊ कळत नव्हतं का तुम्हाला? आता हाताला हात लावल्यावर खबरदार, नातं उकरून काढलं तर. मावस भावाचं नातं घरी. आता तुम्ही प्रतिस्पर्धी आहात, आणि प्रतिस्पर्धी असल्यामुळे मावस भावाचं नातं बाजूला ठेवून एकमेकाला आसमान दाखवणं आता तुमचा धर्म आहे. धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार धर्मनीतीचा धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार निवडले सार सार हे निवडले सार सार निवडले सार सार. तसं राजे सज्जनांचं पालन करणं, प्रजेचं पालन करणं, दुर्जनाचा नायनाट करणं हा तुमचा धर्म आहे. एक महत्वाचा शब्द उत्तरार्धात आहे. गणितासारखा अभंग सोडवायची आम्हाला सवय, पुन्हा नाही बोलवलं तरी चालेल, पण आम्ही आमची पद्धत बदलू देणार नाही ना. आता असे टिपणं निघाले, कोणताही अभंग घ्यायचं आणि काही सांगत सुटायचं. बस काय होईल पुढं काही सांगता येत नाही. हो काजळी महाराज, कठीण झालं आता हे. अनाधिकारी बरेच घुसले याच्यात, कठीण आहे, कठीण आहे. ठीक आहे, आता काय आपलं झालं उताराला 2-4 वर्ष आहे, तेवढे करायचं, बस झालं. काय हो द्या पुढं, देव पाहून घेईल. पण हे कठीण झालं. जगन्नाथ महाराज पवार असायचे, कीर्तनातला सिंह होता, त्यांना अण्णा म्हणायचो. मला अनुभव सांगतो. रामराव, काय अण्णा, राग येऊ देऊ नका. कुण्याही गावाला कीर्तनाला गेलो तर आपण जसं वर्गात गेलो कॉलेजमध्ये, मग मुलं असतात पुढे, गुरुजी शिकवतात, तशी भूमिका घ्यायची. बोर्डावर अभंग लिहिला असं समजायचं, पुढे बसलेले आपले विद्यार्थी समजायचे, आणि गणित शिकवतात गुरुजी विद्यार्थ्यांना तसा अभंग सोडवायचा. फार झालं तर दुधगावचे लोक पुन्हा बोलवणार नाही, आपणही जायचं नाही, पण आपली पद्धत बदलू द्यायची नाही. कीर्तनाचा तमाशा करायचा नाही. मनोरंजनाचे, करमणुकीचे कितीतरी दुसऱ्या क्षेत्रामध्ये. इथे दंडक आहे, भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणे करुणी मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची ऐसी कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरची. आपण 1.5 चरणापर्यंत आलो. धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार. उत्तरार्धात 2 शब्द आहे, निवडिले सार असार. सार आणि असार हे दोन्ही महत्त्वाचे शब्द आहे. सार हे ग्रहण करण्यासाठी आहे, असार टाकून देण्यासाठी आहे. असार त्याज्य आहे आणि सार ग्राह्य आहे ना. तुम्ही पहा, काही पदार्थ एकमेकाच्या विरोधात आहे. बदामच्या विरुद्ध खारक आहे, खारकीच्या विरुद्ध बदाम आहे, दोन्हीच्या विरुद्ध आंबा आहे, तिन्हीच्या विरुद्ध पेढा आहे. मुन्ना भैया, बदामचा वरचा भाग असार आहे, आतला सार आहे. खारकेचा वरचा सार आहे, आतला असार आहे. आनंद लक्षात. बदामचा वरचा भाग टाकायचा, आतला खायचा. खारीक कशी खायची? जशी बदाम खाल्ली नाही, आता उलट डोकं चालवायचं. बदामचा वरचा भाग फेकायचा, आतला खायचा. खारकेचा वरचा खायचा, आतला फेकायचा. आणि दोन्हीच्या विरोधात गेला आंबा. कारण बदामचा वरचा फेकायचा, आतला खायचा. खारकेचा वरचा खायचा, आतला फेकायचा. आंब्याचा वरचाही फेकायचा, आतलाही फेकायचा, मधला चाखायचा.
वरचा म्हणजे साल फेकायची, आतला कोय फेकायची, मधला रस. या तिन्हीच्या विरुद्ध पेढा आहे काजळे महाराज. बदामचा वरचा भाग फेकायचा, आतला खायचा. खारकेचा वरचा खायचा, आतला फेकायचा. आंब्याचा वरचा फेकायचा, आतला फेकायचा, मधला चाकायचा. पेढ्याचा वरचा फेकायचा, मधला फेकायचा, आतलाही फेकायचा. काय खायचं? अरे अख्खाचा अख्खा खायचा. हे पूर्ण सार आहे. म्हणजे सार ते ग्रहण करायचं आहे, असार टाकून द्यायचा आहे. निवडिले सार असार हा शब्द 2 वेळा ना, सार आणि असार. तर देशाच्या दृष्टीनं मुन्ना भैया तिघ सार आहे. सती, संत आणि ज्यांची जयंती करता तो शूर. हे लक्षात घ्या, हे देशाचं नाव वाढवणारे आहे. 3 लजावत देश को, कपटी, कायर, क्रूर. हे तिघ देशाचं नाव घालवतात. कपटी, कायर आणि क्रूर. म्हणून हा भाग त्याज्य आहे. 3 सजावत देश को, सती, संत आणि शूर हा भाग ग्राह्य आहे. ग्राह्य म्हणजे सार, त्याज्य म्हणजे असार. निवडिले सार असार हे आता छापलेली वेळ संपली बरं का मुन्ना भैया. हा, आता लोभात पडू नका. छापलेली संपली आता. पण लोकांना वाटतं कीर्तन सुरूच व्हायचं आहे. अरे ठीक आहे, आपण करतो बरोबर मी. तुम्ही लोभात पडू नका. मी जास्त त्रास देत नाही. थोडस आलं लक्षात. आता छत्रपती शिवरायांच्या साठी 5 मिनिट, मग संप्रदायाचं. आता पखवाद वाजणार नाही, टाळ वाजणार नाही. फक्त आपण म्हणजे वर छत्रपती शिवरायांच्या डोळ्यालाही धारा लागल्या पाहिजे की दुधगावच्या माझ्या लेकरांनी केवढा उत्सव केला. हात वर करा सगळे. माणसं मारणं पाप नाही ना. का? कृती एक असली तरी नावं 2 असतात राजे. म्हणजे मला समजलं नाही. सांगतो ना, बसा खाली सांगतो बरं का मुन्ना भैया. चौकामध्ये रंगे हात पकडला चाकूचा वार करणाऱ्याला पोलिसनी. त्याच्यावर खुनी हल्ला केल्याचा आरोप, अटक झाली 3 महिन्यासाठी. नुसते घाव केले चाकूचे. आणि एकानं आपला बाप नेला दवाखान्यात. डॉक्टरने तपासला बरं का, निरोबर आहे, नीट ऐक आहे. आणि बाजूला घेतलं. मला इकडे कोण आहे? वडील आहे. मग त्यांच्या पुढे बोलता नाही आलं मला. गुडघ्यातून पाय तोडावा लागतो. गुडघ्यातून? मग माझा भाऊ एक दिल्लीला राहतो, तो महिनाभराने येणार आहे. मग निर्णय घेऊ डॉक्टर. महिन्याभराने कमरीतून काढील, कमरीतून. आता मग आताच्या आता गुडघ्यातून पाय तोडा डॉक्टर. पैसे किती लागेल? 2 लाख रुपये. ठीक आहे, बोलून घेतो. सही कर. सही घेतली मुन्ना भैया मुलाची. कशासाठी? बापाचा पाय तोडण्यासाठी. म्हणजे मुलाची सही घेणे म्हणजे आपल्या बापाचा पाय तोडण्याची परवानगी देणे. बरोबर आहे? जमलं. तोडला पाय दुपारी 2 वाजता याच्या बापाचा.
तरी 2 लाख रुपये बिल देऊन डॉक्टरला नमस्कार करून त्याचं अभिनंदन करून घरी आला. यानं फक्त चाकूचे वार केले, खुनी हल्ला केल्याबद्दल याला 3 महिने सजा झाली आणि याच्या बापाचा पाय याच्या समोर तोडला तरी 2 लाख रुपये बिल देऊन घरी आला. कृती एक आहे, नाव 2 आहे. हे नसेल पटत. एक वाट माऱ्याचा धंदा करतो. एका रात्रीत 50 प्रवासी मारले यानं, 50 प्रवासी. आणि एक आमच्या भारताच्या सीमेवर मशीन गन घेऊन उभा आहे. घुसखोरी देशात करणारे परदेशाचे 50 जवान मारले यानं. दोघांना काम एकच केलं. यानं 50 प्रवासी मारले रात्रीत, त्यानं 50 जवान परदेशाचे मारले रात्रीत. पण हे खुनी झालं, ते देशभक्त झालं. हे लक्षात ठेवा. कृती एक असली तरी नाव 2 येतात. तसं दुर्जन मारणे हे पाप नाही राजे. पाप नाही. मग पाप कशाला म्हणतात? पाप त्याचे नाव न विचारी नीत. पाप त्याचे नाव न विचारी नीत. उलट तुमचा धर्म आहे. अनेक निर्दळण कंटकाचे. मग पाप म्हणजे काय? पाप न विचारिता नित अनितीनं वागणं, नीतिबाह्य व्यवहार करणं, याला म्हणतात पाप. परोपकारी जने परनिंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया. पराविया नारी रखमाई समान, परस्त्रिया सदा बहिणी माया. आता ते निमित्त आहे ना, तर राजांना ते जे वागले तसे सुभेदाराची सून, पण साडी चोळी बांगड्या घालून वापस केली. उलट शिवाजी राजे म्हणाले, अशीच आमुची आई असती सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो असतो वदले छत्रपती. परस्त्रिया सदा बहिणी माया. नीतिबाह्य व्यवहार करणं याला पाप म्हणतात राजे. आणि तिनं वागणं, जी वस्तू आमची नाही. आणि एक लक्षात घ्या, अनिति से जो मिलता है वो सुख देता है, शांति नहीं. सुख वेगळे शांती वेगळी.
सुख म्हणजे पैसा असल्यावर गाडी माडी वाडी, हं? पण झोपेच्या गोळ्या खाऊन सुद्धा दचकू दचकू उठत, झोप येत नाही. याच्या उलट रोडच्या काठाला प्लास्टिकच्या कागदाचं झोपडं, 2 लेकरं दिवसभर तिथे खेळतात, 3 दगडाची चूल, येड्या बाबळीचं सरपण, बाजरीच्या भाकरी आणि वांगे भाजले त्याच्यात, 4-4 भाकरी दाबून खाल्ल्या की सकाळच्या 9 पर्यंत जाग येत नाही. का? कष्टानं खाल्लेली भाकरी आहे, तिथे शांती आहे. लोबाडलेला आहे ते गोळ्या खाऊनही झोपत नाही. आणि तिसे जो मिलता है, एक भिकारी रस्त्यात बसले, आने जाने वाले भैया, ही गोष्ट तिकडची सांगतो. तिकडची म्हणजे ज्या भागाला नाव नाही तिकडची. आने जाने वाले भैया, बहुत दिन से भूखा हूँ, कुछ करो भैया, कुछ खिलाओ भैया, भगवान आपका भला करेगा भैया. आने जाने वाले, कुछ खिलाओ भैया, भगवान आपका भले करेगा भाई. आणि इतक्यात एक साहेब चालले होते, त्यांच्या खिशात निळोबार आहे, मुठभर हरभरे होते, काढली, मूठची मूठ दिली भिकाऱ्याला, गेला साहेब निघून. पण त्या मुठभर हरभऱ्यामध्ये काजळे महाराज एक सोन्याचं नाणं, तेव्हाचा काळ सोन्याचं, आणि ते चमकणारं नाणं पाहिलं. भिकाऱ्याच्या पोटात भूक आहे मुन्ना भैया, पण दिवसभर नाण्याकडे बघत होता, खात नाही. तसं काही लोकांना नुसतंच बघावं लागते, कारण डॉक्टरनं मनाई केलेली असते, फक्त ताकात भाकरी चुरून खात जा. नाही तर वारकरी त्याच्याच दारामध्ये पंक्तीत बसून 42 जिलेब्या दाबल्या एका वारकऱ्यानं, आणि मालकाच्या ताटात ताकात भाकरी. एका वारकऱ्याला वाईट वाटलं. काजळे महाराज, पाटील तुमचं असून तुम्ही नाही खा गाव, आम्ही 42 दाबल्या राव एकानं जिलेब्या. पाटील म्हणला, वारकरी दादा, तुमच्या ताटातली जिलेबी बघितल्यापासून माझी जीभ वळवळ 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 करते, पण डॉक्टरनं सांगितलं, पाटला मरेपर्यंत जगायचं असेल तर जिलेबीच्या भांगडीत पडून असून खाता येत नाही. मी त्या भिकाऱ्याचं सांगतो. भिकारी, भूक लागलेली होती, पण मुठभर चणे आणि त्याच्यामध्ये नाणं सोन्याचं होतं मुन्ना भैया. दिवसभर खाल्लं नाही त्यानं, पण रात्रभर झोपलंही नाही, कारण सोनं होतं ना. हा, अरे एवढंस नाणं जर त्याला झोपू देत नाही तर जास्त सोनंवालं कसं झोपत असेल तुम्ही सांगा. सोने वाले सोना नहीं, सोए तो सोना चले जाएगा, सोने वाले जागते रहो, सोने वाले सोना. त्यानं विचार केला. ते साहेब या रस्त्याने जात असतील, आले बरं का काशीनाथ पाटील साहेब आले. साहब, कल मैंने आपको खाना मंगाया था, आपने मुट्ठी भर चने दिए थे साहब. हाँ, तो उस चने में चमकती हुई सोने की गिन्नी आई है साहब. भूख लगी थी तो कहने मैंने आपको चना मंगा था, तो चना मैं रख लेता हूँ, सोना आपका ले लो. देखो भाई, मेरा भी एक नियम है, जो जिसको देता हूँ जिंदगी में कृष्णार्पण, कभी वापस नहीं लेता. नहीं साहब, मैंने आपको खाना मंगा था, चना रखता हूँ ना, आपका सोना ले लो. मैंने बोल दिया, भाई समय बेकार मत करो, वापिस जा रहा हूँ, वो सब तुम्हारा है. अजी नहीं साहब, मेरे घर में तकरार चल रही है, रात भर सोया नहीं. आणि मग साहेब जवळ आले. घर में तकरार? तू तो भिखारी है ना रे, फुटपाथ पे सोता है ना. जी, तो आपको घर है? हाँ. कौन सा घर? ये शरीर मेरा घर है साहब. तकरार किसकी चल रही? मन और आत्मा की. मेरी आत्मा कहती है कि बेवकूफ, तूने खाना मंगाता, सुना साहब को दे दो. बीच बीच में मन बोलता है, मिल गया तो दबा लो. रात भर तक्रार चल रही साहब. म्हणजे अनिति से जो मिलता है वो सुख देता है, शांती नहीं. म्हणून पाप त्याचे नाव न विचारिता नित. नीतीबाह्य वागणं, अनितीनं वागणं याचं नाव पाप आहे राजे. दुर्जनाचा नाश करणं शिवाजी राजे हे पाप नाही, उलट तुमचा धर्म आहे. अनितीनं ते एका श्रीमंतानं, एक 5 मिनिट घेतो. होच म्हणाल तुम्ही. पुन्हा मुन्ना भयाच्या मागे लागणार लोक, या बाबाला आणा पुन्हा. होऊ शकते, पण इथं रामायण असल्यामुळे जमलं तुमचं. पुन्हा वेल्डिंग होईल हे सांगता येत नाही. इथे आपलं वैजापूरला चालू आहे ना. ठीक आहे, आम्ही काही कसर ठेवत नाही. आमच्या काजळे बाबाला माहिती आहे, एकदा हो म्हटलं की शब्दही टाळत नाही. किती त्रास होऊ द्या, त्या वेळेला त्या गावात जाणार. पुढच्या वर्षी बसू नाही, बसू, अजून नाही.
सांगितले 25 VIP 25. संध्याकाळचं जेवण होतं निरोबार आहे. सगळ्यांना आत येऊ दिलं. 25 मोजून घेतले. आतून कडी लावली. वाड्याचं मोठं दार अन कुलूप लावलं. खिशात चावी. जेवणाचा थाट श्रीमंतीचा. बसायला पाट, पाठीला पाट, ताटाला पाट, चांदीचं ताट, वाटी चांदीची, फुलपात्र चांदीचं, ताटाला शोभेल असे पदार्थ, श्रीखंड, बासुंदी, लाडू, गुलाबजाम, बटाटा वडा, कांद्याची भजी, पापड, लोणची, बालुशाही, मालपोहे. तुम्हाला आठवण ते पाहता काय माझ्याकडे? जेवले झाले जेवण लगेच होते कीर्तनात. झाले जेवण झाल्यावर लोडाला टेकून बसले सगळे VIP. आणि मग मुन्ना भैया पांदान आलं. विडे ते श्रीमंतीला शोभेल असं बरं का काजळे महाराज. त्याच्यामध्ये पांदान सोन्याचं होतं. साधारण 2 फूट लांबीचं होतं आणि 1.5 फूट रुंदीचं पांदान. वजन असेल 10 किलो. हिशोब तुम्हीच लावा सोन्याचा घरी गेल्यावर. आपल्याला कुठं देणं घेणं. पण त्याच्यामध्ये निळोबार आहे. वाट्या होत्या. पुढचं ऐका. वाट्या 3 वाट्या पांढऱ्या होत्या आणि 1 पिवळी होती. सोन्याची पांढरीच होती. चांदीची. सुपारीची पांढरीच होती. कथ्याची पांढरी होती. पण वेलदोड्याची वाटी सोन्याची होती. एका श्रीमंताचं लक्ष गेलं आणि त्यानं ते वाटी उचलून बघितली. म्हणले पांदान सोन्याचं आहे पण एवढं नाही जमत. वाटी जमते. 1 किलोची तरी आहे. 50 लाखाची वाटी आहे. श्रीमंतानं हिशोब केला. पण लाईट मला का मुन्ना भैया लाईट आहे म्हणा. लाईट गेली पाहिजे. काय पुण्य केलं यानं कोण्या जन्मात गेली लाईट. अरे ओतले वेलदोडे घातली खिशात वाटी. 5 मिनिटात लाईट आली. नोकर घाबरले. मालक वाटी गेली सोन्याची. चांदीच्या 3 आहे पण सोन्याची गेली वाटी वेलदोड्याची. मालकाला प्रश्न पडला. कारण बाहेरचं कोणीच आलं नाही. हे 25 आत घेतल्यावर मी स्वतः कुलूप लावून खिशात चावी आहे माझ्या. बाहेरचं कोणी आलं नाही. यांच्याशिवाय गेली नाही. पण यांना म्हणावं कसं? काय म्हणतील हे? जेवायला बरोबर का चोरी लावता आम्हाला? म्हणून श्रीमंतानं डोकं चालवलं. एक टेबल ठेवला. टेबलवर सोन्याचं तबक ठेवलं. आज पेटवलं तरी महिनाभर विझणार नाही एवढं वैभव परमेश्वराला आपल्याला दिलं असताना परमेश्वराने तरी वाटी चोरीला जावी. आपल्या श्रीमंतीला काळीमा फासणारी घटना आहे. पण नजर चुकीनं कोणी खिशात घातली असेल तर त्यानं या तबकमध्ये आणून ठेवायची आहे. पण मला माहिती आहे तो आणणार नाही. कारण एवढ्या समाजात जो वाटी आणेल तो चोर ठरणार आहे. आपली बदनामी होणार आहे. म्हणून मी एक युक्ती करणार. लाईट 10 मिनिट बंद करणार. अंधार झाला. ज्यानं वाटी चोरली त्यानं तबकमध्ये आणून ठेवायची. आपल्या जागेवर जाऊन बसायचं. मग लाईट लावण्यात येईल. मग चोरटाई समाजाला कळणार नाही. माझी वाटी मला मिळेल. मंजूर आहे सर्वांना? सर्वांनी हात वर केले आणि केली लाईट बंद. काजळे महाराज 10 मिनिट बरोबर लाईट बंद केली आणि 10 मिनिटानं लाईट लावली. काय झालं? वाटी नाही आली मुन्ना भैया. तबक गेलं. पापत्याचे नाव न विचारा. नाश करणं दुर्जन मारणं हे पाप नाही राजे. जी वस्तू आपली नाही ती बळकावणं याला म्हणतात पाप. पाप त्याचे नाव न विचारिता नीत. आणि एकदा नीती सुटली ना मग भलतेचे उन्मत्त करे सदा. बरं हा त्रास आम्हालाच नाही राजे. तुम्हालाच नाही. तुम्हाला दुर्जनाचा नाश प्रजेचं पालन. आम्हाला धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. आम्हाला तुम्हाला नवे देवाला सुद्धा. तुका मान धर्म रक्षावयासाठी तुका मान धर्म रक्षावयासाठी
सवे तुट पाडितोशी देवा आठ जन्म घेणे सवे तुटी जन्म घेणे नवा तुटी जन्म घेणे धर्म नीतीचा ऐकावा व्यवहार देवास हे आटी जन्म घेणे देवास हे आटी जन्म घेणे धर्म नीतीचा ऐकावा व्यवहार धर्म नीतीचा ऐकावा व्यवहार निवडिले सार आसार हे आसार हे निवडिल सार असार हे निवडिल सार असार हे